बहिर्जी नाईक या नावाशिवाय स्वराज्याचा इतिहास कधी पूर्णच होऊ शकत नाही. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, गनिमांचा गर्दनकाळ अशा एक नाही शेकडो उपाध्या बहिर्जी नाईकांसाठी वापरल्या जातात. तर कोण होते बहिर्जी नाईक आणि कसे आले स्वराज्यात? नमस्कार मित्रांनो, मी वैदेही मोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बहिर्जी नाईकांची गोष्ट पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 9 असताना आपल्या आईवडिलांसोबत ते बंगलोरला राहत होते. त्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीमध्ये काम करत होते, परंतु त्यांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न धुमसत होतं. माँसाहेब जिजाऊंना शिवरायांच्या भविष्याची चिंता होती, म्हणून त्या शहाजीराजांच्या परवानगीने शिवरायांना घेऊन महाराष्ट्रात आल्या. माँसाहेब जिजाऊ आणि शिवराय ज्यावेळी महाराष्ट्रातील पुण्यात आले, त्यावेळी पुणे भकास, उद्ध्वस्त आणि कंगाल झालं होतं. रायारावाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता, त्यामुळे लोक पुण्यात राहायला घाबरत होती. माँसाहेब जिजाऊंनी पहिल्यांदा शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि लोक हळूहळू पुण्यात राहायला येऊ लागली. शिवराय आपल्या मित्रांसोबत लगोरी, विटी दांडू हे खेळ खेळू लागले. सोबत त्यांना तलवारबाजीही शिकू लागले. शिवरायांना पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. त्याच गावात एक रामोश्याचं पोर पोटाची खडगी भरण्यासाठी रानावानात फिरून शिकार करत होतं. लोकांच्या नखला करण्यात आणि हुबेहूब वेषांतर करण्यात ते पोर प्रचंड पटाईत होतं. लोकांचे गमतीदार भविष्य सांगायचे. गावात येणारे नंदीवाले, भिकारी, खेळणीवाले यांचे आवाज हुबेहूब काढण्याचा त्याला छंद होता. त्याचं नाव होतं बहिर्जी नाईक. कुणीतरी सांगितलं, शिवराय महाराष्ट्रात आलेत, आपणही शिवबाला पाहावं. कसा दिसतो शिवबा, कसा राहतो, कसा बोलतो हे पाहण्याची 10-12 वर्षाच्या बहिर्जीला आस लागली होती. वाटेत फिरत फिरत चौकशी करत बहिर्जी नाईक रानात आले. त्यावेळी मोर ओरडण्याचा कुठून तरी आवाज आला आणि लगेच पोरांचा गलका ऐकू येऊ लागला. थोडं पुढे गेल्यानंतर तेव्हा पोरं विटी दांडू खेळत होती. बहिर्जी नाईक म्हणाले, तुमच्यात शिवाजी महाराज कोण आहेत? तेव्हा शिवराय पुढे झाले आणि म्हणाले, मीच आहे शिवबा, तुझं आमच्याशी काय काम आहे? बहिर्जी नाईक म्हणाले, महाराज मलाही तुमच्यात खेळायला घ्या. तर महाराज म्हणाले, तुला काय काय येतं? बहिर्जी नाईक म्हणाले, मला सगळं काही येतं. मी सगळ्या प्राण्यांचा आवाज काढतो, कुणाचीही नक्कल करू शकतो आणि वेषांतर तर असं करतो की तुम्ही देखील मला ओळखू शकणार नाही. आणि बरं का, भविष्य पण सांगतो. तेव्हा सगळी पोरं ओरडली, मग सांग बघू आमचं भविष्य. बहिर्जी नाईक सांगू लागले, मी यायच्या अगोदर तुम्ही तलवारीचे डाव खेळत होतात. मी येताच मोर ओरडला. तो मोर नव्हता, पहारा देणारा झाडावर बसलेला एक पोरगा होता. हे ऐकताच महाराज आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, खरंच तू भविष्य जाणतोस? तो बहिर्जी नाईक हसले आणि म्हणाले, महाराज त्यात काय अवघड, आता वैशाखाचा महिना आहे, या महिन्यात मोर ओरडत नाही. तुमच्या डोक्याला मुंडसं आहेत, मुंडसं बांधून विटी दांडू कोण खेळतं का? ह्यावरनंच मी सगळं ओळखलं. महाराज बहिर्जी नाईकांवर खुश झाले आणि म्हणाले, आजपासूनच आपण तलवारबाजी शिकूया. बहिर्जी नाईक म्हणाले, आजपासून नको, मी उद्या येतो बाला सांगून. पण महाराज एक विनंती आहे, या झाडावर बसलेल्या पोराला सांगा मोराचा आवाज काढू नकोस, कारण की ह्या महिन्यात मोर ओरडत नाही. जर कोण जाणता माणूस आला आणि त्यांनी मोराचा आवाज ऐकला तर तो आश्चर्यचकित होईल की ह्या महिन्यात मोर ओरडत नाही, तर मोराचा आवाज आला कुठून? आणि अशाच प्रकारे बहिर्जी नाईक स्वराज्यात सामील होतात आणि पुढे जाऊन हेच बहिर्जी नाईक स्वराज्याचे गुप्तहेर खातीचे प्रमुख बनतात. बहिर्जी नाईक दुश्मनाच्या छावणीत जाऊन त्यांची खबर काढून महाराजांपर्यंत पोचवायचे. त्यामुळे स्वराज्य स्थापन करण्यासाठी बहिर्जी नाईकांचा मोलाचा वाटा होता. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोट छाटणे, सुरतचा छापा, पुरंदरचा वेढा
आणि आग्र्यावरून सुटका या सर्व मोहिमेत बहिर्जी नाईक दुश्मनाची खबर काढून महाराजांचं अर्धं काम सोपं करायचे. महाराज कोणत्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जी नाईकांना माहीत असायचं. महाराजांचं आयुष्य प्रचंड धकाधकीने आणि शौर्याने घडलेलं आहे. तरीही महाराजांनी इतिहास रचला, तो अशाच शूर मावळ्यांसोबत. तर मित्रांनो, आजची ही बहिर्जी नाईकांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही गोष्ट तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या शिवप्रेमी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची अगदी नीट काळजी घ्या.